हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर संतांच्या वाङ्मयातून जिवंत झालेलं भक्तीचं केंद्र आहे, जिथे आजही प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाम आहे, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एक असं पवित्र स्थळ जिथे भक्ती हीच ओळख आहे आणि नामस्मरण हाच श्वास, जिथे चंद्रभागेच्या तीरावर उभं राहिलं की मन शांत होतं, जिथे लाखो वारकरी मैलोन मैल चालत येतात फक्त त्या सावळ्याच्या दर्शनासाठी. हे आहे आपल्या विठुरायाचं पंढरपूर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंढरपूरला कसं पोहोचायचं. यात ट्रेन, फ्लाईट, रोड सगळे ऑप्शन्स, दर्शनासाठी बेस्ट टायमिंग आणि पासची माहिती, एका दिवसात कंप्लीट होईल अशी परफेक्ट ऐकणारी आणि काही प्रो टिप्स ज्यामुळे तुमचा प्रवास सोपा आणि आनंददायी होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर पंढरपूरला गेल्यावर काय आधी आणि काय नंतर बघायचं हा कॉमन प्रश्न असतो. सिक्वेन्स नीट ठेवला तर कमी वेळात शांतपणे आणि समाधानाने दर्शन होतं. यात पहिलं विष्णुपद मंदिर. या 16 खांबी दगडी मंदिरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे तुम्हाला दिसतील. त्याच्याच बाजूला बासरी, वाटी आणि गायगोरांच्या पावलांचे ठसे आहेत. चंद्रभागा नदीमध्ये हे मंदिर असल्यामुळे आजूबाजूला तुम्हाला पाणीच पाणी दिसेल. याच मंदिराच्या एका बाजूला नारद मुनींचं मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला हनुमान मंदिर आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही इथे सकाळी सनराईजच्या वेळी जा, कारण तेव्हा गर्दी अजिबात नसते आणि खूप भारी वाटतं. इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता. याच मंदिराच्या शेजारी संत जनाबाईचं मंदिर आहे. हीच ती जागा जिथे विठ्ठलांनी संत जनाबाईंसाठी सुळाचं पाणी केलं होतं. दुसरं ठिकाण श्री गोपाळकृष्ण मंदिर, गोपाळपूर. हे मंदिर विष्णुपद मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे श्रीकृष्णाचं छान मंदिर आहे. या व्यतिरिक्त इथे जनाबाईचं जातं आणि काही भांडे ठेवले आहेत. इथे जनाबाईचं वाकळ पण आहे. जाताना वाकून जावं लागतं. पूर्वीच्या काळात त्या या ठिकाणी राहून सेवा करत होत्या. या मंदिर परिसरात पण खूप छान वाटतं. यानंतर तुम्ही जा पुंडलिक मंदिराकडे. पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. असं म्हणतात, विठ्ठल दर्शनापूर्वी पुंडलिकाचं दर्शन करणं परंपरेनुसार आवश्यक आहे. आता ज्या लोकांना पुंडलिकाची आणि पंढरपूरची कथा माहिती नाही त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगतो. खूप वर्षांपूर्वी पुंडलिक नावाचा एक तरुण होता. सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांशी नीट वागत नव्हता, पण नंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने आईवडिलांची सेवा हेच देव मानलं व पुंडलिक मनापासून त्यांची सेवा करू लागला. त्याची भक्ती पाहून स्वतः भगवान श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपात त्याला भेटायला आले. पण पुंडलिकाने सेवा सोडली नाही. त्याने विठ्ठलाकडे एक वीट फेकली आणि म्हणाला, थोडं थांबा. आणि देव त्या विटेवर उभे राहिले, हात कमरेवर ठेवून भक्तासाठी थांबले. चला तर जाऊया याच विठुरायाच्या दर्शनासाठी. जाताना वाटेत भगवान श्रीकृष्ण मंदिर आहे. इथलं दर्शन घेऊन आम्ही निघालो विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. दर्शनासाठी पोहोचलो श्री संत नामदेव महाद्वाराकडे. इथेच आधी श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले. असं म्हणतात, इथेच संत नामदेव विठ्ठलाचं भजन करत होते. शेजारीच श्री संत चोखामेळा यांची समाधी आहे, तिचंही दर्शन घेतलं. या मंदिर परिसरातलं वातावरण काही वेगळंच आहे. दर्शनाला जाताना आत मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही इथल्या लॉकर्समध्ये मोबाईल ठेवले आणि पुढे निघालो.
आता मोबाईल सोबत नसल्यामुळे पुढचे काही व्हिडिओज काढता आले नाही, पण एका अर्थी मला असं वाटतं हे बरंच झालं, कारण हे ठिकाण फक्त बघण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष येऊन अनुभवण्यासाठी आहे. आता इथल्या दर्शनाबद्दल बोलायचं तर तुम्ही इथलं बुकिंग या वेबसाईटवर जाऊन करू शकता. हे बुकिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. सगळ्या डिटेल्स भरून तुम्ही बुकिंग करू शकता. आणि दर्शनाला जाताना तुम्ही ID प्रूफ म्हणून आधार कार्ड सोबत ठेवा. आणि इथे फारच गर्दी असेल तर मुखदर्शन सुविधा पण उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इथे वेगवेगळ्या पूजा होतात, त्यांचं बुकिंग पण तुम्ही या वेबसाईटवरून करू शकता. आम्ही तुलसी अर्चन पूजेचं बुकिंग केलं होतं. मस्त गंध लावलं आणि पूजेच्या हॉलला जायला निघालो. इथे विष्णू सहस्त्रनाम म्हणत पूजा झाल्यावर सगळ्या तुलसी अर्चन पूजा करणाऱ्यांना एका रांगेत उभं करून दर्शनाला घेऊन जातात. समोर विठ्ठलाला बघितल्यावर अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान. असे अभंग आठवतात. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊन आम्ही निघालो रुक्मिणी मंदिराकडे. इथेही पायाला हात लावून दर्शन घेतलं आणि खूप शांत वाटलं. यानंतर आम्ही पोहोचलो श्री गजानन महाराज संस्थान पंढरपूर येथे. इथलं एंट्रन्स, बिल्डिंग आणि परिसर बघून एकदम शेगावला आल्यासारखं वाटलं. याच परिसरात श्री गजानन महाराजांचे हे मंदिर आहे व इथेच तुम्हाला राम मंदिर पण बघायला मिळेल. आणि शेगावसारखंच या राम मंदिराच्या खाली गजानन महाराजांचे मंदिर आहे, अगदी समाधी मंदिरासारखे. खूपच शांत वाटते इथे. तुम्ही याल तर नक्की व्हिजिट करा. इथलं दर्शन झाल्यावर थोडं रिलॅक्स करा आणि संध्याकाळी जा चंद्रभागा नदीकाठी. इथे भीमा नदी अर्धचंद्राकृती वळण घेते, म्हणून या नदीला चंद्रभागा असं म्हणतात. इथे स्नान केल्याने पापक्षालन होतं अशी श्रद्धा आहे. इथे फार शांत आणि रिलॅक्स वाटतं. शक्य असल्यास इथे शांत बसून नामस्मरण करा. इथे पण बोटिंगची छान सुविधा आहे. मस्त सनसेट एन्जॉय करत तुम्ही बोटिंग करू शकता. आता मी सांगितलेले हे सगळे ठिकाण एका दिवसात कव्हर होतात, पण या व्यतिरिक्त इथे काही छान पाहण्यासारख्या जागा आहेत आणि मठ आहेत, जसं की श्री संत तनपुरे महाराज मठ, श्री संत मुक्ताबाई मठ, श्री कैकाडी महाराज मठ, मातोश्री मीराबाई महाराज मठ, इस्कॉन टेम्पल पंढरपूर, तुलसी वृंदावन गार्डन. इथे पण तुम्ही जाऊ शकता. नव्हे तर एक दिवस काढून नक्की जायला पाहिजे. आता इथे राहायचं कुठे याबद्दल बोलायचं तर इथे राहण्याची फार उत्तम सोय आहे. यात पहिलं श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास. या भक्तनिवासाचं सगळं मॅनेजमेंट विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती हँडल करते. खूप छान मेंटेन केलं आहे हे. एखाद्या 3 स्टार 4 स्टार हॉटेलला आल्यासारखं वाटतं इथे. हे इथले रेट्स आहेत. तुमच्या चॉईसनुसार आणि रिक्वायरमेंटनुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. याचं बुकिंग ऑनलाईन वेबसाईटवरून पण करू शकता. आणि तुम्हाला या भक्तनिवासपेक्षा कमी दरात पण तशीच छान रूम हवी असेल तर तुम्ही जा श्री संत गजानन महाराज संस्थानच्या भक्तनिवासला. तिथे खूप स्वस्तात रूम अवेलेबल आहेत. शिवाय रूम धारकांसाठी अल्पोपहार व प्रसादाची सोय आहे. म्हणजे दिलेल्या वेळेत ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मिळेल. याचं ऑनलाईन बुकिंग करता येत नाही. इथे येऊनच तुम्हाला बुकिंग करावं लागतं. इथे पण तुम्ही राहू शकता. आता खायचं प्यायचं काय याबद्दल बोलायचं तर या भक्तनिवासमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर महाप्रसादाची सोय असतेच, पण तुम्ही इस्कॉन मंदिरात जाऊन पण भोजन प्रसाद घेऊच शकता. आणि या व्यतिरिक्त इथल्या मंदिर परिसरात तुम्हाला भरपूर महाराष्ट्रीयन लोकल फूडचे दुकानं मिळतील. यात मस्त पिठलं भाकरी, ठेचा, भरीत असं सगळं ताजं आणि चविष्ट खायला मिळेल. आणि तुम्हाला इथल्या हॉटेलमध्ये भारी थाळी ट्राय करायची असेल तर पहिलं श्री राजभोग रेस्टॉरंट आणि दुसरं सवेरा डायनिंग हॉल
तुम्ही इथे पण जाऊन मस्तपैकी जेवू शकता. आता बघूया इथे कसं पोहोचायचं ते. तर पहिलं ऑप्शन ट्रेन. पंढरपूरला स्वतःचं रेल्वे स्टेशन असल्यामुळे इथे तुम्ही पुणे, मुंबई, सोलापूर, मिरज वरून डायरेक्ट ट्रेनने येऊ शकता. दुसरा बस. इथे तुम्ही महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणाहून MSRTCच्या बसेसने डायरेक्ट पोहोचू शकता. तिसरा फ्लाईट प्लस रोड किंवा ट्रेन. इथलं नियरेस्ट एअरपोर्ट आहे सोलापूर एअरपोर्ट, पण तिथली फ्लाईट फ्रिक्वेन्सी फार कमी आहे, म्हणून सेकंड नियरेस्ट एअरपोर्ट आहे पुणे एअरपोर्ट. तुम्ही तिथे फ्लाईटने पोहोचा, तिथून बस किंवा ट्रेनने पंढरपूरला पोहोचा. चौथा प्रायव्हेट व्हेकल. इथे तुम्ही तुमच्या कारने किंवा बाईकने डायरेक्ट येऊ शकता. पार्किंगची छान सुविधा उपलब्ध आहे इथे. आता काय राहिलं प्रो टिप्स. यातील पहिली टायमिंग म्हणजे सगळं. तुम्ही जर तुलसी अर्चन किंवा इतर पूजांचे बुकिंग करणार नसाल तर तुम्ही सकाळी 7च्या आधी दर्शन घ्या, कारण या वेळेत गर्दी बिलकुल नसते आणि खूप छान दर्शन होतं. दुसरी वीकेंड किंवा एकादशी अवॉइड करा, कारण तेव्हा गर्दी सगळ्यात जास्त असते, त्यामुळे दर्शनाला खूप वेळ लागू शकतो. तिसरी वेअर ॲप्रोप्रिएट क्लोथिंग. मंदिराला साजेसे कपडे घाला आणि थोडं चालावं लागतं, त्यामुळे हलके कपडे घाला. चौथी दर्शन पासचं बुकिंग करूनच दर्शनाला जा आणि दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचा, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर जाईल. आता थोडक्यात सांगायचं तर इथे या आणि विठ्ठल अनुभव घ्या. आता विठ्ठल अनुभव म्हणजे काय, तर शांतता, डोळ्यात पाणी, मनात समाधान आणि तो आपल्याच जवळ आहे ही भावना. विठ्ठल फक्त दिसत नाही तर तो जाणवतो, आणि एकदा का तो जाणवला तर तो आयुष्यभर सोबत राहतो. तर माऊली, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.